गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आज आपल्याला शिकायचं आहे ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. कुठला फंड आहे बेटा? ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. कालच्या सेशन मध्ये आपण डेसिमल टू बीसीडी एन्कोडर बघितलं होतं, राईट? डेसिमल टू बीसीडी एन्कोडर बघताना आपण त्याला दोन फंडांनी शिकवलं होतं, एक साधा फंडा आणि एक आयसीचा फंडा. आज पण दोन फंडे बघायचे, एक साधा फंडा आणि आयसीचा फंडा. ठीक आहे. आधी हेडिंग टाकून घ्या, ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. क्वेश्चन घ्या, एक्सप्लेन ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. एक्सप्लेन ऑक्टल टू बायनरी एन्कोडर विथ द हेल्प ऑफ. एक्सप्लेन ऑक्टल टू बायनरी एन्कोडर विथ द हेल्प ऑफ फर्स्ट ब्लॉक डायग्राम. विथ द हेल्प ऑफ फर्स्ट ब्लॉक डायग्राम, सेकंड ट्रूथ टेबल, सेकंड ट्रूथ टेबल आणि थर्ड सर्किट डायग्राम. आणि थर्ड काय बेटा? सर्किट डायग्राम. ओके. आता ऑक्टल टू बायनरी एन्कोडरचा सगळ्यात पहिले ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम मध्ये ऑक्टल टू बायनरी. ऑक्टल म्हणजे इनपुटला ऑक्टल आहे, म्हणजे 8 इनपुट येतील. बायनरी आउटपुट आहे. बायनरी आउटपुट आता सगळ्यांना माहिती 8 4 2 1 दाखवतो, पण 8च कन्व्हर्शन आहे. 16 होते का बेटा आपले? नाही, म्हणजे 8च आहे. मग 4 2 1 ची गरज पडेल, म्हणजे 3 आउटपुट येते. 8 इनपुट आणि 3 आउटपुट. कसं काय ओळखलं? ऑक्टल आहे, ऑक्टल मुळे 8 इनपुट आले. बायनरी आहे, बायनरी मला फक्त 8 पर्यंत लिहायचे. मग 8 पर्यंत लिहायचे असेल तर 4 2 1 येतं. 4 2 1 म्हणजे फक्त 3च आउटपुट झाले, राईट? मग इथे पहा आता ब्लॉक डायग्राम त्याचा. ठीक आहे. आधी हा काय झाला तुमचा? ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. ठीक आहे. त्याच्यामध्ये 8 इनपुट आहेत. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा आणि अजून एक 8वा. 8 इनपुट आणि 3च आउटपुट. ठीक आहे. 3 आउटपुट दाखवताना आपण त्यांना ए बी सी असं नाव देऊ आणि इनपुट जे आहेत त्यांना नाव होईल D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. ठीक आहे. ब्लॉक डायग्राम झाली. पुढे काय काढायचंय? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल साठी पुन्हा लक्ष नीट द्या. ठीक आहे. आता काय काढायचंय मला त्याचं? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काढताना सगळ्यात पहिले ते इनपुट आणि आउटपुट. एका साईडला इनपुट आणि एका साईडला काय येतील बेटा? आउटपुट. ठीक आहे. इनपुट मध्ये किती इनपुट आहेत बेटा? टोटली 8 इनपुट आहेत. 8 इनपुट कुठले कुठले आले? D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. ठीक आहे. आणि आउटपुट मध्ये 3 आउटपुट आहेत. 3 आउटपुट कुठले कुठले आले बेटा? A, B आणि C. ठीक आहे. आणि मग नंतर इकडे टेबल काढून घेऊ. 2 मिनिटं थांबाल. ओके. आता हा टेबल फिलअप कसा करायचा? कॉन्सन्ट्रेशन नीट द्या. ठीक आहे. टेबल फिलअप करताना सगळ्यात पहिले याला एक साधारणपणे 8 पार्ट्स मध्ये डिवाइड करा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. पुन्हा मग 4 2 1 4 2 1 0 1 2 3 4 5 6 आणि 7. आता हे सगळ्याच्या सगळे आकडे इथे लिहून काढायचे. 0 लिहायचं असेल तर काय बेटा? ट्रिपल टाइम 0. 1 लिहायचं असेल तर इथे 1 बाकी सगळीकडे 0. 2 लिहायचं असेल तिथे 1 बाकी सगळीकडे 0. 3 लिहायचं असेल तर इथे 1 1 बाकी सगळीकडे 0. 4 1 0 0. 5 लिहायचं असेल तर 1 1 इकडे 0. 6 लिहायचं असेल तर 1 1 0 आणि 7 लिहायचं असेल तर 1 1 1. गॉट इट? पुढे इकडचं तर समजलं. आता इकडच्या बाजूला ना बेटा सोपं लॉजिक आहे. डायगोनल मध्ये सगळ्यात पहिले 1 लिहून काढायचे. डायगोनल मध्ये सगळ्यात पहिले काय लिहून काढायचे? 1. डायगोनल मध्ये 1 लिहिले. बाकी आता सगळीकडे 0 0 0 0 0. बाकी सगळीकडे काय टाकायचे बेटा? 0. बाकी सगळीकडे काय टाकणार? 0.
टेक्निकल आली, ट्रूथ टेबल सोपा आहे, अवघड नाहीये. हा, पण आयसी डायग्रामचा जो ट्रूथ टेबल आहे ना, जो मी पुढचा कन्सेप्ट घेणार आहे, त्याचा ट्रूथ टेबल बऱ्यापैकी किचकट आहे. त्याचा ट्रूथ टेबल बऱ्यापैकी किचकट आहे. ठीक आहे, युझिंग आयसी डायग्रामचा हा ट्रूथ टेबल सोपा आहे बेटा. अवघड वाटला का काही? सोपं लॉजिक होतं. आणि इकडे 4 to 1 च्या लॉजिकने हे भरायचं आणि इकडे डायगोनल मध्ये 1 लिहायचे, बाकी सगळीकडे 0 लिहून टाकायचे. झालं, ट्रूथ टेबल पण झालं. आणि सगळ्यात शेवटी मला काय काढायचंय? सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम काढण्याच्या आधी आपण तिथे आधी बघून घ्यायचं की आउटपुट कशा कशाला आलेले आहे. ए कधी भेटते बेटा? बघा बरं, ए कधी कधी आहे? 4 5 6 7, म्हणजेच D0 प्लस D4 प्लस D5 प्लस D6 प्लस D7. ठीक आहे. बी कधी कधी भेटतंय ते बघा, 2 3 6 7, मग D3 प्लस D4 D2 D3, माय मिस्टेक बेटा, D2 D3 पा, D2 ला 1 आहे, D3 ला 1 आहे, त्याच्यानंतर D6 D7 प्लस D6 प्लस D7. त्याच्यानंतर सी कधी कधी आहे बेटा? 1 ला आहे, 3 5 7, 1 3 5 7, मग D1 प्लस D3 प्लस D5 प्लस D7. गॉट इट. आणि मग फायनली काय करायची बेटा? सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम मध्ये किती इनपुट्स येतील बेटा? 8. हा काय झाला? D0 D1 D2 D3 D4 D5 D6 आणि अजून एक D7. D0 D1 D2 D3 D4 D5 D6 आणि अजून एक D7. ठीक आहे. बर, पुन्हा आता ए कधी कधी 4 5 6 7, ए आहे 4 5 6 आणि 7. पुन्हा यांच्यामध्ये ऑर गेटच, हे झालं एचं आउटपुट. पुढे D2 D3 D6 D7, D2 D3 D6 D7. पुन्हा यांच्यामध्ये पण कुठला गेट बेटा? ऑर गेटच. ठीक आहे, हे झालं बी. त्याच्यानंतर D1 3 5 7, 1 3 5 7, 1 1 3 5 7. ठीक आहे. आणि मग इथे पुन्हा ऑर गेट. हे झालं सीचं आउटपुट. लक्षात आलंय? हे झालं त्याचा ब्लॉक डायग्राम, हे झालं ट्रूथ टेबल आणि हे काय झालं? सर्किट डायग्राम. तिघ फंडे झाले. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचंय. ट्रूथ टेबलच फक्त थोडासा किचकट नव्हता, कन्सेप्ट वाईज समजून घेतलं तर सोपं जातं, नाही तर अवघड आहे बेटा. ठीक आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल, सर्किट डायग्राम. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि सर्किट डायग्राम. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचंय. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता आपल्याला बेटा आयसी ने सोडवायचं हे गणित. ऑक्टल टू बायनरी एन्कोडर युजिंग काय बेटा? आता आयसी. इथे जी आयसी वापरतात ती आहे 741 48. इथे आयसी कुठली युज होते बेटा? 741 48. हेडिंग टाका ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. हेडिंग टाका ऑक्टल टू बायनरी एन्कोडर युजिंग आयसी. 741 48. युजिंग आयसी 741 48. युजिंग आयसी 741 48. युजिंग आयसी 741 48. युजिंग आयसी किती बेटा? 741 48. ओके, चलो क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन ऑक्टल टू बायनरी एन्कोडर युजिंग आयसी 741 48. एक्सप्लेन ऑक्टल टू बायनरी एन्कोडर युजिंग आयसी 741 48. एक्सप्लेन ऑक्टल टू बायनरी एन्कोडर युजिंग आयसी 741 48. ओके, झालं बेटा? क्वेश्चन लिहिलाय. आता लक्ष इकडे. इथे ना बेटा तुम्हाला आयसी डायग्राम दिसते आणि त्याच्या बाजूला एक टेबल दिसतोय, छोटासा दिसतोय. आयसी डायग्राम पण दिसते, टेबल पण दिसतोय. ठीक आहे. दोघंच्या दोघं व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करून दोघंच्या दोघं काढायचे. हे तुम्हाला पाठ करावं लागेल बेटा. ट्रूथ टेबल मी सांगणार आहे, वर्किंग पण मी सांगेल. ट्रूथ टेबल पण मी सांगेल, वर्किंग पण मी सांगेल. ठीक आहे. ओके फाईन.
बरं, आता इथे टेबल मध्ये तुम्हाला काय लक्षात येतं बेटा की याच्यामध्ये I0 चा डॅश टू I7 चा डॅश हे सगळेच्या सगळे ऍक्टिव्ह लो इनपुट्स आहेत. I0 चा डॅश टू I7 चा डॅश हे काय बेटा ऍक्टिव्ह लो इनपुट आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिसतंय. त्याच्यानंतर A0 चा डॅश टू A3 चा डॅश, A0 चा डॅश टू A2 चा डॅश, सॉरी A0 चा डॅश टू A2 चा डॅश हे ऍक्टिव्ह लो आउटपुट्स आहेत. हे ऍक्टिव्ह लो काय बेटा आउटपुट्स आहेत. EI चा बार एनेबल इनपुट आहे, ठीक आहे. EO चा बार एनेबल आउटपुट आहे, ठीक आहे. EI चा बार एनेबल इनपुट आहे, EO चा बार एनेबल आउटपुट आहे आणि सगळ्यात शेवटी GS म्हणजे ग्रुप सिग्नल आहे. GS म्हणजे काय बेटा ग्रुप सिग्नल. GS म्हणजे काय ग्रुप सिग्नल. कळालंय? ओके. आता आपल्याला त्याचा ट्रूथ टेबल बघायचा आहे जो की खूप 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 IMP आहे, ठीक आहे. अत्यंत किचकट आहे. प्लीज प्लीज मी ज्या पद्धतीने सांगतोय तीच पद्धत लक्षात ठेवा म्हणजे इझिली तुमच्या लक्षात येईल, अन्यथा अवघड जातं, ठीक आहे. कशी पद्धत आहे ते बघा. सगळ्यात पहिले इकडच्या साईडला इनपुट घ्यायचं आणि इकडच्या साईडला थोडंसं लांब आउटपुट घ्यायचं. इनपुट कुठले कुठले मी आत्ताच बघितले. इनपुट कुठले कुठले आहेत बेटा इनपुट्स कुठले कुठले बेटा I0 चा बार, I1 चा बार, I2 चा बार, I3 चा बार, I4 चा बार, I5 चा बार, I6 चा बार, I7 चा बार. इनपुट जे आहेत ते लिहून घेऊ. I0 चा बार, I1 चा बार, I2 चा बार, I3 चा बार, I4 चा बार, I5 चा बार, I6 चा बार आणि I7 चा बार, ठीक आहे. एवढंच नाही, इथे अजून एक एनेबल इनपुट पण असतो EI चा बार, ठीक आहे. अजून एक काय टाकायचं एनेबल इनपुट झालं. आउटपुट साईडला काय काय तर आपल्याकडे A2 चा बार, त्याच्यानंतर A1 चा बार आणि A0 चा बार हे तीन तर फिक्स आहेत. हे आउटपुट मध्ये आले. जसं इकडे एनेबल इनपुट घेतलं तसं इकडच्या साईडला एनेबल आउटपुटचा बार पण आहे. एनेबल आउटपुटचा बार पण आहे. एनेबल आउटपुटचा बारच्या आधी त्यांनी एक पिन टाकलेली ती म्हणजे ग्रुप सिग्नल. ग्रुप सिग्नल आपला होऊन गेला बेटा आणि मग एनेबल आउटपुटचा बार आणि मग काय आलं बेटा एनेबल आउटपुटचा बार. पुन्हा एकदा इनपुट जे होते ते लिहिले, एनेबल इनपुट लिहिलं, मग एनेबल इनपुटचा बार. आउटपुट कुठले कुठले A2 चा बार, A1 चा बार, A0 चा बार, त्याचा ग्रुप सिग्नल आणि अजून एक एनेबल आउटपुट, ठीक आहे. ओके. आता ना बेटा इथे तुम्हाला टेबल करताना हुबे तर टेबल कुठले कुठले येतील, हुबे कॉलम्स कुठले कुठले येतील ते लगेच कळतंय. उभे कॉलम्स जे जे येतील ते लगेच कळतंय. मेन ना बेटा तुमचे आडवे कॉलम्स आहेत, सॉरी आडवे रोज आहेत. आडवे रोज किती असतात बेटा साधारणपणे याच्यामध्ये 9 घ्यायचे. किती घ्यायचे 9. आधी मग मी ते काढून घेतो, 9 रोज काढून घेतो. ही पहिली लाईन, हा फर्स्ट रो, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ, एट्थ, नाइन्थ, ठीक आहे. किती झाले बेटा 9 झाले. ओके फाईन. त्याच्यानंतर आता हुबे रोज, त्याच्या आधी इकडे एक हे इनपुट आणि आउटपुटला सेपरेट करणारी लाईन, ठीक आहे. आणि मग आता इकडची जसं काढतोय तसं प्लीज नीट लक्षात घ्या, नाही तर अवघड जातं. फाईन. आधी हा टेबल डायरेक्ट माझ्यासोबत नाही काढायचा, आधी बघून घ्यायचा आहे कसा काढतोय आणि नंतर न बघता काढायचा आहे. काल जसं तुम्हाला होमवर्क दिला होता तसं आज पण ह्या टेबलचा होमवर्क असेल, ठीक आहे. बरं, आता काय करायचं, आता काय बेटा पहिले तर ना बेटा इथून आधी ह्या लाईनीमध्ये अशी एक ब्ल्यू पेनाने लाईन मारून घ्यायची किंवा इथे पेन्सिलीने वेगळी लाईन मारून घ्या. का तर ह्या टेबलला मी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. हा जो टेबल आहे ना हा मी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. हा टेबल किती पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे 2. कसं डिवाइड होतं ते सांगतो. काय बेटा इथे इनपुट एनेबल इनपुटची जर किंमत 1 असेल, जे सांगतोय ते महत्वाचं द्या. एनेबल इनपुटची जर किंमत किती असेल बेटा 1 असेल, एनेबल इनपुटची किंमत जर 1 असेल, I0 ची किंमत काही असू द्या, I1 ची किंमत काही असू द्या. काही म्हणजे काय बेटा क्रॉस. क्रॉस म्हणजे डोंट केअर कंडिशन. डोंट केअर कंडिशन म्हणजे तिथे 0 पण चालेल 1 पण चालेल.
जिथं जिथं क्रॉस येतो ना त्याला नाव आहे बेटा डोंट केअर कंडिशन. त्याचं मिनिंग काय असतं, 0 पण चालेल 1 पण चालेल. म्हणजे काय, EI ची किंमत एनेबल इनपुट जर माझा 1 असेल तर I0, I1, I2, I3, I4, I5, I6, I7 काहीही चालतील. 0 पण चालतील 1 पण चालतील. कंपल्सरी तुम्हाला आउटपुट 1च देईल. कंपल्सरी तुम्हाला आउटपुट काय देईल बेटा, 1च देईल. कंपल्सरी आउटपुट काय देईल, 1 देईल. कंपल्सरी आउटपुट काय देईल, 1 देईल. कंपल्सरी आउटपुट काय देईल, 1 देईल. पुन्हा एकदा, EI च्या बारची किंमत जर 1 असेल तर I0, I1, I2, I3, I4 डॉट 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 I6, I7 पर्यंत काही किंमत असेल, काही किंमत म्हणजे क्रॉस, मला आउटपुट 1च भेटेल. बरं, जर EI बारची किंमत माझी 0 असेल ना, जर EI बारची किंमत 0 असेल तर मला I0 चा बार, I1 चा बार, I2 चा बार कंपल्सरी 1 पाहिजे. कंपल्सरी 1 पाहिजे, तेव्हाच मला आउटपुटला 1 भेटेल. तेव्हाच मला आउटपुटला काय भेटेल बेटा, 1. आता हे जे 2 पॉईंट सांगितले हे असेच्या असे पॉईंट्स आपल्याला वर्किंग मध्ये लिहायचे, जे मी आता बोललो ते. ठीक आहे, हे जे आता पॉईंट बोललो ना असेच्या असे पॉईंट्स आपल्याला वर्किंग मध्ये लिहायचे. वर्किंग मध्ये काय सांगायचं आहे, इफ EI bar is equal to 1 then input may be anything that is 0 or 1. It is called as don't kill condition. The output will be high. म्हणजेच किती असेल बेटा, 1. ठीक आहे, if EI चा bar is equal to 0 then the input must be equal to 1, then only the output is high. Then only the output is high. एवढं झालं. पुढे जसं EI चा बार EI चा बार आहे तसंच इकडे E0 आणि E0 चा बार 1 आणि 0 असतो. आता ग्रुप सिग्नल बद्दल आधी बोलून घेतो. ग्रुप सिग्नलची किंमत ह्या दोन किमतीच्या याच्यामध्ये जेव्हा तुझा असतं 1 1 असते, बाकी सगळ्या वेळेस त्याची किंमत किती असते बेटा, 0 0 0 0. बाकी सगळीकडे त्याची किंमत किती असेल बेटा, 0. 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 अजून एक लागेल माझ्यामध्ये, 7. ओके, अजून एक लागेल बेटा, 2 मिनिटं. म्हणजे टोटल तुमचे 10 रोज आहेत बेटा. टोटल किती रोज आहेत, 10. 9 नाही आहेत, 10 आहेत, लक्षात ठेवा. 9 नाही आहेत, 10 रोज आहेत, लक्षात ठेवा. 9 नाही आहेत, 10 रोज आहेत, लक्षात ठेवा. वरचे 2 गेले, आता खालचे बाकीचे. आता इथे हे झालं. बरं, पुन्हा एकदा जे जे केले ते आतापर्यंत स्टार्टिंग पासून तू टेबल करताना मी काय केलं बेटा, सगळ्यात पहिले इनपुट आणि आउटपुट. इनपुट मध्ये कुठले कुठले, I0 चा बार, I1 चा बार, I2 चा बार, I3 चा बार, I4 चा बार, I5 चा बार, I6 चा बार, I7 चा बार आणि EI चा बार. आउटपुट मध्ये A2 चा बार, A1 चा बार, A0 चा बार. त्याच्यानंतर इकडे अजून एक का GS ग्रुप सिग्नलचा बार आणि E0 चा बार झालं. आता EI च्या बारची किंमत 1 असेल, इकडे काहीही येऊ द्या, माझा आउटपुट काय बेटा 1च असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर EI च्या बारची किंमत जर 0 असेल तर माझा इनपुट जेव्हा 1 असेल तेव्हाच मला आउटपुट 1 भेटेल, अन्यथा भेटणार नाही. इथे E0 चा भाग 1 आणि 0च असतो. ग्रुप सिग्नल 1 1 स्टार्टिंगला, बाकी सगळीकडे 0 0 0. गॉट इट. पुढे पुढे आता काय होईल बेटा, इकडे लक्ष द्या. आता पुन्हा हा कॉलम आणि हा कॉलम मी फिलअप करणार आहे. पहिले हा कॉलम आणि हा कॉलम. पहिल्या स्टेप मध्ये हे केलं, हे सगळं झालं. दुसऱ्या स्टेप मध्ये हे केलं, हे सगळं झालं. नंतर काय केलं, इकडे 1 0 लिहिला, इकडे 1 1 बाकी सगळे 0, इकडे 1 1 बाकी सगळे 0. आता इथे काय होतं बेटा, इथे ना बेटा EI चा बार 1 0 असेल, इनपुट जो असतो ना इनपुट मला स्टार्टिंगला बाकी सगळ्या वेळेस 0. ऍक्टिव्ह लो आहे ना, EI चा बार म्हणजे काय, ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे. EI चा बार म्हणजे ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे. EI चा बार म्हणजे ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे, म्हणून त्याला 0 0 0 दिलं. जर इकडे 0 0 0 दिलं ना तर इकडे आउटपुटला मला 1 1 1 1 1 1 1 1 भेटत जातो. लक्षात आलं. जर इनपुटला तुम्ही 0 0 0 0 दिलं तर आउटपुटला इकडे काय भेटत जातं, 1 1 1 1 1 1 1 1. ठीक आहे, पहिली स्टेप ही लिहिली, सेकंड स्टेप ही केली, थर्ड स्टेप ही केली, फोर्थ स्टेप हे सगळं लिहिलं, फिफ्थ स्टेप जर इनपुट 0 असतील तर इकडचे सगळे 1 आले. 5 स्टेप झाल्या. पुन्हा एकदा, फर्स्ट स्टेप 1 असेल तर आउटपुट 1 1 1 डोंट केअर कंडिशन मुळे येते. सेकंड स्टेप 0 असेल, 1 असेल तरच आउटपुट 1 1 1 भेटतो, अन्यथा भेटत नाही. सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये हे लिहिलं, फोर्थ स्टेप मध्ये हे सगळं लिहिलं. ठीक आहे, आणि फिफ्थ स्टेप इकडे 0 असेल तर इकडे काय आले बेटा 1. 5 स्टेप झाल्या, 5 स्टेप झाल्या, 5 स्टेप. आता 6वी स्टेप. 6व्या स्टेप मध्ये काय होतं बेटा, आता इथे फिलअप करायचं. इथं फिलअप करताना एकदम इझिली फंड आहे, तो म्हणजे 4 to 1 चा. 4 to 1 मध्ये फिलअप करताना पहिले इकडे 7 6 5 4 3 2 1 आणि 0 उलट फिलअप करायचंय. 7 लिहायचं आहे,
सगळं 1. 6 लिहायचं आहे, पुन्हा इथे 4 to 1 लिहून घेतो वाटलंच तर. ठीक आहे, 6 लिहायचं आहे 1 1 0. हा 5 लिहायचं आहे 1 1 आणि इथे 0. 4 लिहायचं आहे 1 0 0. 3 लिहायचं आहे 0 1 1. 2 लिहायचं आहे इथे 1, बाकी सगळीकडे 0. 1 लिहायचं आहे इथं 1, बाकी सगळीकडे 0. 0 लिहायचं आहे सगळीकडे 0. 0 लिहायचं आहे सगळीकडे 0. कसं फिलअप केलं कळालंय? पुन्हा एकदा. किंवा मग आपलं नेहमीचा फंडा 4 वेळेस 1 4 वेळेस 0. ठीक आहे, नंतर 2 वेळेस 1 2 वेळेस 0, पुन्हा 2 वेळेस 1 2 वेळेस 0, पुन्हा 1 0 1 0 1 0 1 0. कुठलंही लॉजिक लक्षात ठेवा, काही चालेल. झालं. आता इकडचं फिलअप करताना पुन्हा सोपं. आधी डायगोनल फिलअप करायचं. डायगोनल मध्ये काय बेटा माहिती का? इथे डायगोनल मध्ये इथे सगळीकडे 0 आहेत. 0 आले. खालच्या साईडला डोंट केअर कंडिशन, खालच्या साईडला सगळीकडे डोंट केअर कंडिशन, आणि वरच्या साईडला सगळीकडे 1 1 1 1 1. टेबल किती अवघड होता हे लक्षात आलं असेल. टेबल किती अवघड होता हे लक्षात असेल. टोटली 6 स्टेप मध्ये आपण टेबल सोडवला. टोटली 6 स्टेप मध्ये. पुन्हा एकदा पहिली स्टेप सांगतो. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं? जर 1 असेल ही काही किंमत असून ते आउटपुट मला 1च भेटतो. 0 असेल, इनपुट 1 असेल तरच आउटपुट 1 भेटतं. ठीक आहे. सेकंड स्टेप हा 1 0. ठीक आहे. नाही, सेकंड स्टेप इकडे तुमचं 1 0 असतं. थर्ड स्टेप हे 1 1, बाकी सगळे 0. फोर्थ स्टेप मध्ये, फिफ्थ स्टेप मध्ये सॉरी, हे सगळे 0 आहेत. इकडच्या साईडला 1 1 1 येतात. ठीक आहे. 5व्या स्टेप मध्ये, 6व्या स्टेप मध्ये हे फिलअप करायचं आणि इकडचं फिलअप करायचं. ठीक आहे. ओके, कळालं बेटा? प्रचंड आयएमपी टेबल झालेला आहे. खूप 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 आयएमपी टेबल झालेला आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं टेबल काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं टेबल नीट काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा, टेबल नीट काढून घ्यायचा आहे. पुन्हा होमवर्कसाठी बेटा, हा आता ना बेटा काल काही मुलांनी मला होमवर्क पाठवले, मी नाही म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये ना बेटा थोडीशी खिचडी होती. खिचडी म्हणजे काय? मुलं असं क्रॉसला पुन्हा मग ते खोडून पुन्हा 0 करतात किंवा त्या क्रॉसला पुन्हा 1 करतात. काहीतरी अशा चुका झालेल्या आहेत. अशा चुका नकोय, अशा चुका नकोय. म्हणूनच तुम्हाला मी प्रॅक्टिस सांगितली होती. जेव्हा तुमचा टेबल एकदम ॲक्युरेट येईल तोच मला टेबल पाठवा. जेव्हा तुमचा टेबल ॲक्युरेट येईल तोच मला टेबल पाठवायचा. म्हणजे तेवढ्या वेळ तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि मग तुम्हाला तो टेबल पाठवायचा. बेटा लक्षात ठेवा, तेवढ्या वेळ तुम्हाला प्रॅक्टिस करायची, मगच तुम्हाला तो टेबल पाठवायचा. तोपर्यंत पाठवू नका, म्हणजे तोपर्यंत थांबवू नका प्रॅक्टिस करण्याची. ओके बेटा, चलो व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी टेबल काढून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता लिखा पडी. दाबो फिगर शोज द आयसी डायग्राम ऑफ. दाबो फिगर शोज द आयसी डायग्राम ऑफ. वरती फिगर काढली बेटा आपण. दाबो फिगर शोज द आयसी डायग्राम ऑफ आयसी 741-48. दाबो फिगर शोज द आयसी डायग्राम ऑफ 741-48. वरती आपण फिगर काढलेली आहे बेटा, दिसते सगळ्यांना? ठीक आहे. वरती आधीच्या याच्यात मध्ये फिगर काढलेली आहे बेटा. ट्रूथ टेबलच्या आधी तुम्हाला फिगर दिसेल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट. इट इज अ 16 पिन आयसी. 16 पिनची आयसी बेटा. इट इज अ 16 पिन आयसी. आता पुढचे पॉइंट आपण जे डिस्क्रिप्शन मध्ये होतं ना तेच सगळं लिहायचं आहे. कुठला आहे पुढचा पॉइंट? I0 चा बार टू I7 चा बार आर ऍक्टिव्ह लो इनपुट सिग्नल. I0 चा बार टू I7 चा बार. I0 चा बार टू I7 चा बार. I0 चा बार टू I7 चा बार आर ऍक्टिव्ह लो सिग्नल. आर ऍक्टिव्ह लो सिग्नल. पुढचा पॉइंट. A0 चा बार टू A2 चा बार. A0 चा बार टू A2 चा बार. टू A2 चा बार. A0 चा बार टू A2 चा बार आर ऍक्टिव्ह लो आउटपुट सिग्नल. आर ऍक्टिव्ह लो आउटपुट सिग्नल. पुढे EI चा बार इज एनेबल इनपुट. EI चा बार इज एनेबल इनपुट विच इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो. EI चा बार इज एनेबल इनपुट विच इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो. EI चा बार इज एनेबल इनपुट विच इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो. पुढचं. E0 चा बार इज एनेबल आउटपुट. E0 चा बार इज एनेबल आउटपुट विच इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो. विच इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो. पुढचा पॉइंट. GS चा बार इज अ ग्रुप सिग्नल पिन. GS चा बार इज अ ग्रुप सिग्नल पिन विच इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो. विच इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो.
वर्किंग मध्ये हेच 2 पॉईंट लिहायचे, बाकी काही लिहायचं नाही आपल्याला. वर्किंग एक ओळ सोडून खाली वर्किंग लिहा. वर्किंग इफ EI चा बार इज सेट, if EI चा bar is set to logic 1, is set to logic 1, if EI चा bar is set to logic 1, then it will force all the outputs to be high, then it will force all the outputs to be high, then it will force all the outputs to be high, even if the inputs are high or low, 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 which is called as don't care condition, which is called as don't care condition, which is called as don't care condition, which is called as don't care condition. पुढचा पॉइंट घ्या. if EI चा bar is 0, if EI चा bar is 0, then all the inputs must be high, then all the inputs must be high, then all the inputs must be high, then only all the outputs will be high, then only all the outputs will be high, then only all the outputs will be high, else the output will be low, else the output will be low. हाय च्या इथे 1 लिहायचं ब्रॅकेटच्या आतमध्ये, लो च्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 लिहायचं. हाय च्या इथे 1 लिहायचं ब्रॅकेटच्या आतमध्ये, लो च्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 लिहायचं. ओके बच्चा लोक, पुन्हा एकदा शेवटचा पॉइंट वाचतो. इफ EI चा बार इज 0, then all the inputs, if EI चा bar is equal to 0, if EI चा bar is equal to 0, then all the inputs must be high, then only all the outputs will be high, or else the output will be low, or else the output will be low. हाय च्या ठिकाणी 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये, लो च्या ठिकाणी ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. ओके बच्चा लोक, कळालंय? ठीक आहे, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू बच्चा लोक, गुड डे.